नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे कृपया हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत शांतपणे ऐका. 3 मार्चला होळीच्या दिवशी जे चंद्रग्रहण येत आहे ना, ते काही साधं सुद्धा ग्रहण नाही. हा काळ खूप शक्तिशाली आहे, खूप रहस्यमय आहे आणि योग्य रीतीने वापरला तर आयुष्य बदलू शकतं. तर मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. चंद्र म्हणजे आपलं मन, आपले विचार, आपल्या भावना, निर्णय क्षमता हे सगळं चंद्रावर अवलंबून असतं. आणि जेव्हा राहू किंवा केतू चंद्राला ग्रासतात तेव्हा मन गोंधळलेलं राहतं. घरात विनाकारण तणाव वाढतो, काम बिघडतात, शत्रू डोकं वर काढतात, म्हणजे शत्रू आपल्याला त्रास देतात किंवा पैसा अडकतो आणि माणूस असा म्हणतो की माझ्या नशिबात असंच का, माझ्याच नशिबात असं का होतंय. पण घाबरायचं कारण नाही, कारण जिथे समस्या असते तिथे उपायही असतो आणि ग्रहण काळ हा उपाय करण्यासाठी अत्यंत मित्रांनो प्रभावी मानला जातो. आता लक्ष द्या, ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुतक सुरू होतं. तर या काळात नवीन शुभ काम सुरू करू नका. घरातील देवघराला पडदा लावायचा आहे. देवमूर्तींना स्पर्श करू नका. अन्न घरामध्ये शिजवू नका, खाऊ नका. जर आधीच अन्न शिजवलं असेल तर त्यात तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा त्यावर परिणाम करत नाही. आता मित्रांनो, घरात गर्भवती महिला असतील तर त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. बाहेर त्यांनी जाऊ नये किंवा कात्री, सुई, सुरी अशा धारदार वस्तू वापरू नका. शांतपणे देवाचं नामस्मरण करत राहा, कारण ग्रहणाचा जो सूक्ष्म परिणाम मनावर होतो आणि मन शांत ठेवणं खूप आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ग्रहण काळात काय करायचंय. तर हा काळ मंत्रसिद्धीचा असतो. तुम्ही ज्या देवतेवर श्रद्धा ठेवता त्यांचं तुम्हाला जप करायचं आहे. म्हणजेच ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ किंवा महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा मनातल्या मनात जप करायचा आहे. विशेषतः हनुमानजी यांचं नाव घ्यायचं. श्रीराम जय राम जय जय राम हा जप करा. यामुळे तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होणार आहे. आता काही खास उपाय मी सांगते, ते लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही कर्जात अडकलेले असाल किंवा पैसा येत नसेल तर ग्रहण सुरू होण्यापूर्वी एक नवीन कुलूप विकत घ्यायचं आहे. ते बंद करा आणि देवघरात ते ठेवून द्यायचं आहे. ग्रहण काळात लक्ष्मी देवी यांचा मंत्र जप करायचा आहे. ग्रहण संपल्यावर दुसऱ्या दिवशी स्नान करून ते कुलूप मंदिरात किंवा एखाद्या चौकात ठेवून या. असं समज आहे की ज्या क्षणी ते कुलूप उघडेल तुमच्या नशिबाचं कुलूप सुद्धा उघडलं जाईल. आता मित्रांनो, घरात सतत भांडण होत असतील, वातावरण जड वाटत असेल, कोणीतरी वाईट नजर किंवा काही केलंय असं वाटत असेल तर एका भांड्यात जाडं मीठ घ्यायचं आहे आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यात ग्रहण चालू आहे त्या काळात तिथे ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी ते मीठ नाल्यात टाकायचं आहे, मातीत गाडा किंवा कारण का मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. आता मित्रांनो, ज्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे, ग्राहक येत नाहीयेत, त्यांनी एक नारळ घ्यायचा आहे, दुकानाच्या दारात ग्रहणभर ठेवायचा आहे. मनात गणपती बाप्पांचं किंवा लक्ष्मींचं स्मरण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. हा उपाय व्यवसायावरची वाईट नजर दूर करतो असं मानलं जातं. तर मित्रांनो, आता बघा, लहान मुलांना वारंवार नजर लागत असते, रात्री घाबरून ते उठत असतात. तर काळ्या दोऱ्यात 7 गाठी मारायच्या आहेत आणि हनुमानजी यांच्या चरणी सिंदूर अर्पण करायचं आहे. हनुमानजींचं चालीसा पठण करायचं आहे आणि ग्रहणानंतर तो दोरा मुलाच्या गळ्यात किंवा हातात बांधायचा आहे. जर तुम्ही शत्रूंनी त्रस्त असाल, कुणी सतत तुमचे मध्ये अडथळे आणत असेल तर ग्रहण काळात मित्रांनो एकांतात बसून बजरंग बाण पठण करायचं आहे. पण लक्षात ठेवा, सूड बुद्धीने नाही तर स्वतःच्या रक्षणासाठी करायचंय. जेव्हा आपण स्वतःला मजबूत करतो तेव्हा शत्रू आपोआप कमजोर होतात. मित्रांनो, तसेच अजून एक उपाय, घरात कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर मुठभर काळे तीळ घ्या. त्या व्यक्तीच्या डोक्यावर 7 वेळा फिरवायचं आहे आणि ग्रहणानंतर वाहत्या पाण्यात ते सोडून द्यायचे. तर हा उपाय आरोग्याच्या ऊर्जेला चालना देतो.
असं शास्त्रात सांगितलेलं आहे. मित्रांनो, ग्रहण संपल्यानंतर काय करायचंय, तर सर्वप्रथम मित्रांनो स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करा, घरभर तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे. शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचंय ग्रहण काळानंतर. तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे किंवा चांदी दान गरजूंना द्या. चंद्र प्रसन्न होतो आणि मानसिक शांती लाभते. आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे उपाय करताना मनात कोणताही राग, द्वेष किंवा सूड भावना ठेवू नका. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक भावना ठेवायची आहे. उपाय गुप्त ठेवा, कोणालाही सांगू नका, कारण ऊर्जा शांतपणे काम करत असते. माझ्या प्रिय भक्तांनो, ग्रहण म्हणजे भीती नाही, ती एक संधी आहे. योग्य श्रद्धा आणि योग्य कृती केली तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. तर ईश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.